साहेब साहेब पहिला हात कोणी टाकला? हिंदुत्ववादी हा पळपुटेपणा नथुराम गोडसे पासून करतात. गोडसे असंच म्हणाला मी सांगायचा नव्हतं. या काँग्रेसींनी काँग्रेस भवनच फोडलेलं आहे, 4 वेळा फोडलेलं आहे. तू जास्त हिंदुत्व हिंदुत्व करतो, नक्षलवाद्यांच्या विरोधात करतो, तुला ठोकूनच काढणार आहे मी. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची डोकी फोडली आहे. काल माझ्यावर हल्ला झाला. काय काँग्रेसची काय भूमिका आहे? लढतोय आम्ही. हनुमंत पवारांची तुलना तुम्ही अफजल खानासोबत करताय, तुम्हाला पश्चाताप नाही? मला अभिमान आहे. जर त्यांनी सोडलं तर मी काँग्रेसचंही काम करेल. मी इथं अनेक वर्ष, जवळपास 7 ते 8 वर्ष काँग्रेस पक्षाचं काम केलेलं आहे. काल रात्री पुण्यामध्ये एका वृत्तवाहिनीच्या लाईव्ह डिबेट दरम्यान काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांना काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मारहाण केली. माझ्यासोबत हनुमंत पवार आहेत. नक्की काय घडलं होतं? काय भाजपाच्या विरोधात का बोलतो, हर्षवर्धन सपकाळची बाजू का घेतो, म्हणजे पुण्यात राहायचं असेल तर कमरेला काय आहे बघ असं म्हणून ते पिस्तूल त्याच्या कमरेला लटकलेलं होतं, शर्टवर करून तो दाखवत होता. मी घाबरत नाही म्हणल्यानंतर त्या 6 जणांनी मारहाण केली मला. कोण कोण 6 जण कोण? तुषार दामगुडे मी ज्याला ओळखत होतो, तो डिबेटला बसलेला होता. माझी त्याची ती पहिलीच समोरासमोर, त्याच्या आधी मी त्याला ओळखतही नव्हतं. बाकीचे 5-6 जण मला माहित नाही कोण होते. आमच्या कार्यकर्त्यांनी नंतर त्यांच्या भागातले कसे आहेत त्याची नावं ती दिली, FIR मध्ये नोंदवली. आम्ही लढतोय. आम्ही काय घडलं होतं डिबेटमध्ये? काहीच नाही. डिबेट पूर्ण लाईव्ह आहे बघा. काहीच न घडता कसं काय मारहाण झाली? झाली. विचारा दामगुडेला. दामगुडे कोणत्या पक्षाशी संबंधित आहे? भारतीय जनता पक्ष. ते तर म्हणतायत की आम्ही कोणत्याही राजकीय विचारधारे संबंधित, आम्ही हिंदुत्ववादी हा पळपुटेपणा नथुराम गोडसे पासून करतात. गोडसे असंच म्हणाला मी सांगायचा नव्हतं. म्हणजे ते भाजपाचे आहेत. हो, एस जयशंकर यांच्या केबिन मध्ये फोटो आहे त्याचा. एस जयशंकर भेटले. साध्या सुद्धा भाजपाच्या कार्यकर्त्याला परराष्ट्र मंत्री एस जयशंकर भेटतात. निर्मला सीतारामन अर्थमंत्री साध्या सुद्धा कार्यकर्त्याला भेटतात. काल एका वाहिनीच्या लाईव्ह डिबेटमध्ये 2 वेगवेगळ्या विभिन्न विचारसरणीच्या व्यक्तींचा वाद झाला. एका बाजूला काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार होते, दुसऱ्या बाजूला हिंदुत्ववादी कार्यकर्ते तुषार दामगुडे होते. माझ्यासोबत आता तुषार दामगुडे आहेत की जे हे फोटोग्राफर. ते बोलतायत की तुमचे काही फोटोग्राफ परदेश व्यवहार मंत्री एस जयशंकर त्यांच्यासोबत आहेत, काही निर्मला सीतारामन त्यांच्यासोबतचे काही फोटो आहेत. जर तुम्ही भाजपचे कार्यकर्ते नाहीत तर मग त्यांच्यासोबत फोटो का, असा पण त्यांचा प्रश्न आहे. जे निर्मला सीतारामन असतील, एस जयशंकर असतील, हे या देशाचे नामांकित आणि परदेशामध्ये असलेले लोक आहेत. यांच्यावर फोटो काढणं अनेकांना आवडतं, त्यातला मी देखील आहे. त्यांचा असा दावा त्यांच्या आहे- हजारो लोकांशी नाही फोटो त्यांचा असा आहेत. दावा आहे की पुण्यातल्या भाजपाच्या एकाही कार्यकर्त्यासोबत त्यांचे फोटो नसतील नेत्यांचे, परंतु तुमच्या सोबत आहे. याचा अर्थ तुम्ही भाजपामध्ये उच्च माझे पदावर आहात. बंधू आहेत. त्यांचं स्वतःचं शिवपुत्र शंभूराजे नावाचं नाट्य आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला अमोल कोल्हे खासदार राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणी चान्स दिला असेल माझ्या बंधूंनी दिलाय. माझा स्वतःचा सत्कार हा अमोल कोल्हेंनी केलाय. याचा अर्थ आता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे झालो असं काही काढता येत असेल तर जरूर काढा. काय काँग्रेसची काय भूमिका आहे? लढतोय आम्ही. अशा हिंसेला आम्ही नाही भीक घालणार. आवाज भीक घालणार नाही नाही म्हणजे काय? लढणार आम्ही लोकात. भारतीय जनता पक्षाला ज्या मुद्द्यावर शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्याला तुम्ही पद्मभूषण देता, आम्ही भांडत राहणार. प्रशांत कोरटकरची चार्जशीट तुम्ही दाखल करत नाही. आमच्या महाराष्ट्राचा अस्मिता असलेल्या शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या माणसावर तुम्ही चार्जशीट दाखल करत नाही. भांडत राहणार. शक्तीपीठ महामार्गामध्ये आमच्या शेतकऱ्याच्या जमिनी तुम्ही घेणार. लढत राहणार आम्ही. अमेरिका करार करून आमची सोयाबीनवाल्या शेतकऱ्याच्या मानगुटीवर तलवार चालवणार. लढत राहणार नाही, आम्ही. पण ते म्हणतात की तुमच्या प्रदेशाध्यक्षांनी देखील शिवाजी महाराजांची टिपू सुलतानाबरोबर तुलना केली होती. काय नक्की काय? त्याच्यावर झाली ना डिबेट. दिलं ना उत्तर प्रदेश अध्यक्षांनी. दुसरं पळून गेलो का? मारामारी केली म्हणावा. काय वाटतं, कारवाई झाली पाहिजे? झालीच पाहिजे. आम्हाला होईल अशी अपेक्षा होती. पुणे पोलिसांनी सुरुवातीला स्ट्रॉंग भूमिका घेतली होती. 7-8 मिनिटात पोलीस आले होते तिथं. ते जॉईंट सीपी मोहिते आले होते. पण मग रात्री सोडून दिलं त्यांना. आम्हाला मारायसाठी सोडून दिलं. आज तुम्ही देखील सीपींना भेटायला गेले होते. काय आमचे शिष्टमंडळ वरिष्ठ नेत्यांचं पुणे काँग्रेसच्या गेलं होतं. मागणी केली त्यांनी कडक कारवाई करण्याची. बाकी अनेक गोष्टी. काँग्रेस भवनवर हल्ला झाला, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची डोकी फोडली, काल माझ्यावर हल्ला झाला, याच्या विरोधात गेले पोलिसांना कायदेशीर. कुठेतरी पुण्याच्या राजकीय संस्कृतीला गालबोट लागते असं वाटतं? नथुराम गोडसेची संस्कृती पुण्यानं स्वीकारायची का महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, काकासाहेब गाडगे, केशवराव जेधे यांची स्वीकारायची अशी वेळ आता आलेली आहे. तुषारजी, काय घटनाक्रम होता नक्की काय? 8 दिवसापूर्वी एका लाईव्ह डिबेटमध्ये या हनुमंत पवार नावाच्या विकृताने मला अश्लील अशी शिवीगाळ केली, वैयक्तिक जातीवाचक उल्लेख केले आणि मला मारण्याची धमकी दिली. आता हा प्रकार घडला असताना काल एका TV वृत्तवाहिनीवरती हा प्रकार पुन्हा एकदा काही शो चालू होता. तिथून बाहेर पडत असताना त्याने मला पुन्हा एकदा शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. तिथून मी बाहेर आलो. तिथून पुढे काय घडलं, हे ज्यांच्या बाबत आरोप केला जातोय की हे युवा मोर्चाचे पदाधिकारी आहेत,
हे तिथं गुंड आहेत, हे तिथं मारायला बोलवले गेलेले आहेत, असे माझे श्रीनिवास निगडे जे बंधू आहेत ते तुम्हाला त्यांनी काय बघितलं ते सांगतील. तुम्ही भाजपाचे कार्यकर्ते आहात. मुळात भाजपचा आणि आमचा कुठलाही काही संबंध नाहीये. पक्षाचा काही आम्ही पदाधिकारी नाहीये. उलट पाहिलं तर मी 10 वर्ष काँग्रेसचा कार्यकर्ता होतो, 10 वर्ष काम करत होतो. म्हणजे पक्षीय कुठला आपला काही भाजपचा संबंध नाही. ते तर राहतो तुमच्याकडे. ते तर बोलतायत की तुम्ही त्यांना बंदूक वगैरे दाखवली, खरं आहे का? नाही नाही नाही, ते दादांत खोटं बोलतंय. उलट आम्ही त्यांच्याशी व्यवस्थित बोलत होतो. यांची वृत्तवाहिनीच्या तिथं अर्धा तास दोघांची चर्चा झाली. चर्चेमध्ये एकमेकाशी ते बोलत होते. बाहेर आल्यानंतर आम्ही त्यांना फक्त प्रश्न केला की बाबा तुम्ही परवा दिवशी ज्या पद्धतीने बोलत होते, तुम्ही ज्या पद्धतीने तुषार दामगुडेंना शिव्या दिल्या, तर ते तुम्हाला शोभत नाही. प्रवक्ते हे विचारांनी तुम्ही प्रगल्भ पाहिजे, तुम्ही विचार मांडले पाहिजेत. तुम्ही या पद्धतीने ज्या पद्धतीने शिव्या दिल्या, त्या पद्धतीने तुम्ही धमकी देत होते तुषार दामगुडेंना, तर ते तुम्ही दिले ना पाहिजे. त्यांनी मला विचारलं तुम्ही कोण आहे, तुम्ही म्हटलं मी भाऊ आहे त्यांचा. तुम्ही त्यांना पुण्यामध्ये जर राहायचं असेल तर हर्षवर्धन सकपाळांची बाजू घेऊ नको, भाजपाच्या विरोधात बोलू नको, असा FIR मध्ये उल्लेख आहे. खरं आहे का ते? त्यांनी त्यांची जी बाजू मांडली ती 100% खोटी आहे. कारण मी तिथं स्वतः हजर होतो. आम्ही त्यांच्याशी बोलत असताना त्यांनी आम्हाला ते तुषार दामगुडेंना म्हटले, माझ्या समोर म्हटले की तू जास्त हिंदुत्व करतो, नक्षलवाद्यांच्या विरोधात करतो, तुला ठोकूनच काढणार आहे मी. हे स्वतः ते बोललेत. आणि त्याच्यानंतर जी काही आमची स्वाभाविक प्रतिक्रिया आहे, भाऊ म्हणून माझी असेल, बाकी सहकाऱ्यांची असेल, तिथे आमची स्वाभाविक प्रतिक्रिया तिथं घडली. त्याच्यानंतर ज्या वेळेला त्यांनी तुम्ही मारलं त्यांना, सीसीटीव्ही मध्ये दिसतंय ते क्लिअर आहे तुम्हाला. आणि त्याच्यानंतर ते असं खोटा आरोप आमच्यावर करतात. त्यांनी सीसीटीव्ही मध्ये ते सगळं दिसतात, ते बोलतात ते खोटं आहे. कुठल्याही पद्धतीचं काही आम्ही त्यांना कुठलंही धमकी दिली नाही आणि काही दिले नाही. उलट ते जर म्हणत असेल पुणे शहर सोडून हे, तर ते लाईव्ह डिबेट मध्ये ज्या पद्धतीने बोलतात ते तुम्ही बघावं, चेक करावं. ते तर बोलतायत की त्यांच्याकडे त्यांचं असं म्हणणं आहे की तुषार दामगुडे हे स्वतःला इतिहास अभ्यासक म्हणून घेतात. इतिहास अभ्यासक म्हणून घेताना एका विशिष्ट पक्षाची पालखी ते वाजतात. खरंय? तर इतिहासाचा जो अभ्यासक असतो त्याने इतिहासामधून अनेक गोष्टी वाचल्या असतात. मग अशा कुठल्या प्रवृत्तींचा कसा सामना करायचा आहे त्याला व्यवस्थित आकलन झालेलं असतं. आता याच्यामध्ये मी राष्ट्रवादी विचारांचा असणं, मी हिंदुत्ववादी विचारांचा असणं, म्हणजे जर भाजपची पालखी उचलणं असेल तर मग नक्की उचलतो असं म्हणावं. कारण भाजप हा हिंदुत्ववादी पक्ष आहे. काँग्रेसने हिंदूंचा द्वेष सोडून हिंदूंच्या जातीमध्ये भांडणं लावणं सोडणं जर त्यांनी सोडलं तर मी काँग्रेसचंही काम करेल. मी इथं अनेक वर्ष, जवळपास 7 ते 8 वर्ष काँग्रेस पक्षाचं काम केलेलं आहे आणि काँग्रेसचे पदाधिकारी माझे मित्र आहेत. मी माझ्या अनेक फोटोग्राफ्स तुम्हाला दाखवू शकेल. तुम्ही त्यांना मारलं, तुम्हाला मान्य आहे? तर सीसीटीव्ही मध्ये जे काही घडलंय तिथे घडलेलं आहे. तुम्ही काही कायदेशीर तक्रार वगैरे केली? या आधी आता मी वेळोवेळी मला ज्या काही धमक्या आल्या त्याच्याबद्दल कायदेशीर तक्रार केलेली आहे आणि कालच्या प्रकाराची देखील मी पोलिसांना निवेदन दिलेलं आहे. पोलिसांचा तपास त्याबाबत सुरू आहे. पोलीस किती वेळात आले होते? आता किती वेळा आले ते काय, मी काय घड्याळ तर नव्हतं लावलं, पण ते काय त्यांनी ताबडतोबीने ऍक्शन त्यांनी घेतली आणि मला त्यांनी ताब्यामध्ये घेतलं होतं. त्यांचा असा दावा आहे की तुम्हाला ताब्यामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला 2 तासात सोडून दिले. नाही, आता याच्यामध्ये असं आहे की कायद्यामध्ये जे काही प्रावधान आहे त्या पद्धतीनेच कारवाई होणार. त्याच्यामध्ये काँग्रेसला काय वाटतं, तुषार दामगुडेला काय वाटतं, अशा प्रकारे ती कारवाई होणार नाही. त्याच्यामध्ये जी काही कलमं लावली गेलेली आहेत त्याच्यामध्ये जितका वेळ ठेवणं आवश्यक आहे, जी काही चौकशी करणं आवश्यक आहे, ती सगळी पोलिसांनी व्यवस्थित पार पाडलेली आहे. ते जे रिव्हॉल्वर होतं त्याचं काय कायदेशीर परवाना वगैरे आहे आपल्याकडे? हा, माझ्याकडे पोलिसांनी या अशाच काही प्रवृत्तींविरोधात लढण्यासाठी मला संरक्षण असावं. अशाच काही प्रवृत्ती म्हणजे त्याला म्हणजे नक्षलवादी आणि जिहादीच्या काही प्रवृत्ती जे देशाला खिळखिळ करतायत त्यांच्या विरोधात मी सातत्याने लढत असतो. कायदेशीर लढाईच लढत असतो. अनेक नक्षलवाद्यांना मी तुरुंगामध्ये घातलेला आहे आणि त्याच्याबद्दल मला अभिमान आहे. मला काही त्याची त्यांच्याकडून धोका असल्या कारणाने मला पोलीस संरक्षणाने हे मला मिळालेलं आहे मिळाले रिव्हॉल्वर. आता काल तुमचं रिव्हॉल्वर देखील काढून घेण्यात आलं आहे पोलीस प्रशासनाने. आता पुढचं काय तुमच्या सुरक्षेत? आता काय त्याच्या पुढे जर काही माझ्यावरती कुठल्या प्रकारे जर काही हल्ला झाला, माझी कुठं या नक्षलवाद्यांनी कुठं हत्या केली, तर शेवटी ती एक राज्य सरकारची जबाबदारी असेल. त्याबाबत मी अत्यंत अक्षम, म्हणजे काय त्याला म्हणू, मी असमर्थ आहे. राज्य सरकारने त्यावरती विचार करावा. ते म्हणाले त्यांचं काल आज दुपारी काँग्रेसचं शिष्टमंडळ सिपिनला देखील भेटलं. पुढच्या 2-4 दिवसामध्ये ते तुमच्यावर कायदेशीर कडक कारवाई व्हावी यासाठी मोर्चा देखील काढणार आहेत. काय काय तुमची भूमिका? त्यांनी जरूर मोर्चा काढावा, त्यांना अधिकार आहे. 1 जणांचा नाही, 1000 जणांचा नाही, कोट्यावधी लोकांचा मोर्चा काढावा. शेवटी मोर्चा किती काढतो आणि पोलीस चौकीवर किती लोक जमवतो याच्यावरती आदेश चालत नाही.
शेवटी तुम्हाला जे काही कायद्यामध्ये जे काही प्रावधान आहे त्यानुसारच चालतं आणि त्याच्यामध्ये जे काही असेल त्याप्रमाणे ते होईल. ते काय असं काय काँग्रेस म्हणतं थोडीच ना काय सीपी काय करू शकतात. FIR मध्ये उल्लेख आहे की तुम्ही त्यांचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आहेत, त्यांना शिवीगाळ केला, हर्षवर्धन सपकाळांच्या आई वडिलांवर बोलले, खरे? आता त्याच्यामध्ये त्यांनी ती जाऊन ती क्लिप पोलिसांना हे करावी आणि त्याच्यामध्ये पोलिसांना काय त्याच्यामध्ये जे काही कलम लावण्यात येत असेल ते जरूर लावावं. माझी काय अडचण नाहीये. कायदेशीर प्रक्रियेला तुम्ही सामोरं जायला तयार आहे? मी काय इथेच बसलेलो आहे, मी आरामात बसलेलो आहे, काही मला टेन्शन नाहीये. कायदेशीर प्रक्रिया असेल आणखीन कुठली प्रक्रिया असेल मी सगळ्याला समोर जायला समर्थ आहे. इतिहास अभ्यासक म्हणून काय वाटतं की पुण्याची राजकीय संस्कृती कुठेतरी बिघडत चालली आहे? पाठीमागे काही दिवसांपूर्वी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी देखील काँग्रेस भवनावर हल्ला केला होता, दगडफेक वगैरे झाली होती त्यावेळेस. त्याच्यानंतर 8 दिवसामध्ये ही घटना घडतीये. तुम्ही देखील हिंदुत्ववादी आहात, इतिहासाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला असं दिसतं की इतिहासामध्ये अनेक अशा गोष्टी दडलेल्या आहेत की ज्या जनतेच्या पुढे आल्या तर त्यांचा या महाराष्ट्रावरती विश्वास बसणार नाही. कारण या महाराष्ट्राला पूर्वगामी म्हटलं जातं. इथं या विरोधी विचारांच्या पक्षांच्या लोकांची हत्या करणं, आमच्या श्रीकांत लिंगायत नावाच्या एका कार्यकर्त्याची हत्या फक्त त्याच्या विचारांसाठी केली गेली. या पुण्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये भगवा झेंडा लावणं यावर काँग्रेसींनी मुश्किल केलं होतं. आज तिथे भगवा झेंडा लावला जातोय. आज या काँग्रेसींनी काँग्रेस भवनच फोडलेलं आहे, 4 वेळा फोडलेलं आहे. ते काय कोणी फोडायला काय बीजेपीचे लोक आले नव्हते. या हनुमंत पवारला काँग्रेसच्या कार्यालयात मारलं असं मला कळलेलं आहे. त्याची देखील सखोल चौकशी करावी की नेमकं कोणत्या कारणासाठी हनुमंत पवारला काँग्रेसमध्ये मारलं. 5-6 जणांनी मारला असा त्यांचा दावा आहे. प्रिप्लॅन्ड होतं? आता हे माझ्यावर सहकारी काम असतात, आता देखील ते बसलेलेच आहेत. असं काही कुठलं काही प्रीप्लॅन नव्हतं, काहीच नव्हतं. तिला ती स्वाभाविक जी काही प्रतिक्रिया घडली ती आहे. तुम्हाला योग्य वाटतं का इतिहास अभ्यासात? मला असं वाटतं की ज्या माणसांना जसं की शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलं की तुकाराम महाराज समोर आले तर तुम्ही त्यांच्या पाया पाडायचे साधू संतांच्या, आणि तिथंच जर अफजल खान शाहिस्ता खानासारखी अपप्रवृत्ती आली तर तिला ठेचायची. त्यामुळे जे काही केलं हे हनुमंत पवार असेल नाही तर आणखीन कोणी असेल अशी प्रवृत्ती आम्हाला ठेचून काढायला आम्हाला अभिमानच आहे. हनुमंत पवारांची तुलना तुम्ही अफजल खानासोबत करताय? हा बरोबर आहे, कारण ह्या टिपू सुलतानचाच तर बचाव करण्यासाठी हर्षवर्धन सपकाळ आणि हा हनुमंत पवार मैदानामध्ये उतरला होता. त्यामुळे मी त्यांना ते त्या दिवशी सांगितलेलं आहे की ही टिपू सुलतानचा DNA आहे काँग्रेसमध्ये. तुम्हाला पश्चाताप नाही? मला अभिमान आहे. अभिमान आहे. माझ्यासोबत हिंदुत्ववादी कार्यकर्ते प्रशांत दामगुडे होते. एकंदरीत या सर्व प्रकरणावर प्रशांत दामगुडे देखील कायदेशीर प्रक्रियेला सामोरं जाण्यासाठी तयार आहेत. एकंदरीतच या पुढील संपूर्ण प्रकरणावर आपलं लक्ष राहणार आहे. तोपर्यंत थांबतो. टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी मी आदित्य, पुण्यावरून.